चळवळीचा नेता हा ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं. खरं कारण जातीयवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागचं. आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा आपण वाचत नाही, मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाद जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी. आता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरेच्या गोष्टी काढल्या. मी छोटा माणूस आहे, साहेबांना अधिकचं राजकारण माहिती आहे. मला एकच गोष्ट आठवते की 75 साली इमर्जन्सी लागली. इमर्जन्सीमध्ये सगळे मोठे नेते हात घातले गेले आणि 77 साली जनता पार्टीची स्थापना झाली. जनता पार्टी इंडिया आघाडीपेक्षा वेगळी नव्हती. एकीकडे लोहिया आणि दुसरीकडे वाजपेयी, अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, एकीकडे कर्पुरी ठाकूर तर दुसरीकडे परत हीच सेना. या सगळ्यांना जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भामध्ये जे उद्गार काढलेत की प्रभू रामचंद्र मांसाहारी होते आणि प्रभू रामचंद्र यांनी शिकार करून त्या ठिकाणी वनवास कालखंड व्यतीत केला, अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे. वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही 14 रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही. उलट फलमूल शिनव दांतो तापसो ब्रह्मचारिणव, प्रभू रामचंद्र फलमूल कंदमूल खाऊन ब्रह्मचर्य धारण करून 14 वर्ष त्या ठिकाणी राहिलेत असा उल्लेख येत असताना आज अयोध्येच्या संदर्भामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये राममय वातावरण झालं असताना राक्षसांना जसा त्रास होतो त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय आणि त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध या ठिकाणी करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.